घामाचा प्रत्येक थेंब सांगतो यश फुकट मिळत नाही। आज साईट वर पूर्ण शरीर थकलं पण काम करण्याची जिद्द सोडली नाही। थकलेलं शरीर त्यात आणि सायंकाळी असं बर्थडे सेलिब्रेशन। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी नवनाथ सकाळी लवकर राधा घेऊन निघालो होतो माझ्या साईट वर। आजारी असल्यामुळे थोडं विक्स गोळी घेतली आणि लगेच निघालो साईटच्या दिशेने आणि ऑन दी स्पॉट येऊन पोहोचलो साईट वर। तोपर्यंत आमच्या सैनिकांना असं डबा अडकवला होता शॉक ऑब्सर मध्ये। त्या डबाला काढण्यास 15 मिनिट लागलं। 2 दिवसापूर्वीच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं ही साईट ठरवली आहे आणि आता ह्या साईट वरचं चेहरा बांधकाम करायचं आहे। लगेच मग सैनिकांनी आपलं काम करण्यास सुरुवात पण केली। काम सुरू झाल्यावर तासात 2 तासात एवढे फाउंडेशन बांधून आम्ही कंप्लीट केलं। त्यानंतर लगेच ह्या 2 बाजूचं फाउंडेशन बांधण्यास आम्हाला दुपारच झाली। त्यानंतर लगेच आम्ही असं सर्वांनी जेवण करून घेतलं। साईट वरचं जेवण आणि शेतकऱ्याच्या मळ्यातलं जेवणाचा स्वाद वेगळाच असतो। बाकी ते सगळं जाऊ दे, थोडा वेळ आराम करून लगेच कामाला पण सुरुवात केली आणि फायनली सुट्टी होईपर्यंत एवढं बांधकाम कंप्लीट केलं। बांधकामची क्वालिटी कशी आहे तुम्ही बघू शकता। रेट पण तसा आहे आणि काम पण तसं आहे, क्वालिटी नंबर 1। आणि ह्या चिऱ्या दगडाचं बांधकाम आज करून तुमचा नवनाथ भाऊ थकला होता। कारण कसं आहे, दगडाचं काम लागलं की मिस्त्रीचं कष्ट हाल हे वाढणार। काम सुट्टी झालं आणि निघालो घरी। थोड्या वेळाने ऑन दी स्पॉट येऊन पोहोचलो घरी। घरी आल्यानंतर लगेच फ्रेश झालो नाही त्या आनंदात लगेच गेलो बर्थडे सेलिब्रेशन। मी येऊपर्यंत असं बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवाती झाली होती। सेलिब्रेशन केलं आणि भावाला असं केक पण चारून घेतलं, थोडं फोटोशूट केलं आणि पोहे खाऊन मी निघालो घरी। आणि तुम्ही पण आता जाता जाता तुमच्या नवनाथ भाऊला फॉलो करा।